मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या या मागण्या असल्याचं त्यांनी सांगितलं। तर उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळेल असंही त्यांनी म्हटलंय। मराठ्यांनी सरकारला भरभरून मतं दिली असून मुख्यमंत्री फडणवीस आमच्या सोबत दगाफटका करणार नाहीत असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। तर मराठ्यांशी दगाफटका करणं त्यांना परवडणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये गोंधळ सुरू असून एकनाथ शिंदे नाराज होऊन शेतात जाऊन बसतात अशी टीका थोरातांनी केली आहे। मालेगावमधील सहकार परिषदेच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या डाव्या बाजूला छगन भुजबळ तर उजव्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते। अमित शहांच्या डाव्या बाजूला भुजबळ बसल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। अमित शहा आणि माझ्यात राजकारणासंदर्भात चर्चा झाली नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केलं। तर दिल्ली ही देशाची राजधानी असून आपण कधीही दिल्लीला जाऊ शकतो असं सूचक वक्तव्य भुजबळांनी केलंय। येत्या काळात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। येत्या 15 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत अनेक पक्षप्रवेश होतील असा दावा सामंतांनी केला आहे। राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांवर एक सूचक विधान केलं। आपल्याला मतदारसंघ मजबूत करायचा आहे असं राजन साळवींनी म्हटलंय। तर राजन साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। आम्ही शांत आहोत, मात्र आमच्या शांततेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दडली आहेत असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हमारी खामोशी को गलत मत समझ लेना असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी दिलेल्या स्वबळाच्या संकेतांवर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं। एकत्र राहण्याचे फायदे विसरता येणार नसून एकमेकांना साथ देत पुढे जावं लागेल असं थोरातांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाबाबत लवकरच निर्णय होणार आहे। तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। उद्धव ठाकरेंची स्वबळाची भाषा हास्यास्पद आहे। तिन्ही पक्षात बळ राहिलं नाहीये। महाविकास आघाडीतले तीनही पक्ष वेगळी भाषा बोलतायत असं विधान करत प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। राज्यात विरोधी पक्षनेते पदाचा वेगळा प्रयोग केला जाणार आहे। 3 पक्षांसाठी दीड वर्ष विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला असणार आहे। 1.5 वर्ष विरोधी पक्षनेता फॉर्म्युलासाठी शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पदाची काँग्रेसची मागणी आहे। काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता आहे। 28 किंवा 29 जानेवारीला राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी प्रदेशाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नाना पटोलेंच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय। उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। नाव गेलं निशाण गेलं, आता नामोनिशाण जात आहे, त्यामुळे माणूस तडफडतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे तडफडतायत अशी टीका सोमय्या यांनी केली आहे। आगामी काळात जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। कुडाळच्या नगराध्यक्षपदाचा विजय या निवडणुकांची नांदी ठरेल अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणेंनी दिली। कुडाळच्या नगराध्यक्षाच्या निवडीनंतर निलेश राणेंनी कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा केलाय। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईत ठाकरे पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। मेळाव्याला खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे अनुपस्थित होते, त्यामुळे विविध चर्चा सुरू होत्या। दरम्यान मतदारसंघातील कामांमुळे आपण उपस्थित राहू शकलो नसल्याचं स्पष्टीकरण आमदार काळे यांनी दिलंय। एसटी भाडेवाढीच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर निशाणा साधला। सर्वसामान्य जनतेच्या पोटाला लाथ कशी मारायची हे मुख्यमंत्र्यांकडून शिकावं अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। बांगलादेशी घुसखोरांना मान्यता देण्याचं काम
काही अधिकारी आणि काही राजकीय नेते करतायत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. तर बांगलादेशींना जन्मपत्र देण्यासाठी राजकीय आणि स्थानिक नेत्यांनी दबाव आणल्याचं देखील सोमय्या यांनी म्हटलंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही असं वक्तव्य वाघ यांनी केलं. तर महाराष्ट्रात एकही घुसखोराला राहू देणार नाही. जाती आधारित आणि सांप्रदायिक विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजकतावादी शक्तींचा सामना करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शंभूराज देसाईंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सातारा शहरातील बॉम्ब रेस्टॉरंट चौकात स्वागत करण्यात आलं. यावेळी क्रेनच्या सहाय्यानं 50 फुटी फुलांच्या हारानं देसाईंचं स्वागत करण्यात आलं. गाव भेटी दौऱ्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संगमनेरच्या जनतेनं मला 8 वेळा विधानसभेत पाठवलं. जनतेशी संवाद करणं माझं काम आहे. कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी दौरा सुरू असल्याचं थोरातांनी सांगितलंय. उद्या रात्री 8 वाजता भारत माता संविधान पूजन आणि मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. राज्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर मिरवणूक काढून पूजन केले जाणार आहे. तर उद्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे संविधान पूजन करणार आहेत.